नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA BSc BCom द्वितीय वर्ष द्वितीय भाषा मराठी म्हणजे SL मराठी अक्षरविद्या सेमिस्टर तिसरे मधलं एक शेवटचं प्रकरण विरामचिन्हे हे आपलं राहिलेलं आहे, ते आपण आता पाहणार आहोत। 2 दिवसामध्ये 2 ते 3 पिरियडमध्ये हे प्रकरण संपेल आणि हा अभ्यासक्रम या ठिकाणी संपेल। नंतर आपण द्वितीय सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत। विरामचिन्हे म्हणजे काय, वाचत असताना अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो, या थांबण्याला विराम घेणे असे म्हणतात। कारण आपले विचार भावना आपण लिहून व्यक्त करतो आणि आपण अन्य व्यक्तींनी व्यक्त केलेल्या भावना विचार वाचत असतो। हे वाचन कधी मनातल्या मनात असते तर कधी आपण हे वाचन प्रकटपणाने करत असतो। कथा असो, कविता असो, कादंबरी असो, नाटक असो, चरित्र, आत्मचरित्र इत्यादी अनेक साहित्य प्रकारामध्ये संवाद संभाषणे यांचा समावेश असतोच। या सर्व ठिकाणी विरामचिन्हाचा उपयोग झालेला आपल्याला दिसतो। लेखनामध्ये विरामचिन्हाचं खूप महत्त्व आहे, कारण संवाद हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे। संवाद हे कानात पडल्याबरोबर मनात रुजले पाहिजेत असं म्हटलं जातं। नाटकाचा संवादाचा विचार करत असताना असं म्हटलं जातं की संवाद हे कानात पडल्याबरोबर मनात रुजले पाहिजेत। म्हणजे व्यवहार करत असताना, शिक्षण घेत असताना, जीवनातल्या प्रत्येक क्षणामध्ये जगत असताना संवाद हे खूप महत्त्वाचे असतात। संवादाशिवाय माणूस जगू शकत नाही। कारण हावभाव कृतीतून, चित्रमाध्यमातून, नेत्रातून, लिहिण्यातून, बोलण्यातून संवादाच्या अशा अभिव्यक्ती व्यक्त होत असतात। भाषा हे संवादाचे, संपर्काचे, बोलण्याचे उत्तम माध्यम आहे। भाषा हे व्यवहाराचे उत्तम माध्यम आहे, कारण त्यातून संवाद साधला जातो। एक गोष्ट दुसऱ्याला व्यक्त करण्यासाठी संवादाचा उपयोग केला जातो। भाषेतील जो अर्थ आहे यादृच्छिकपण परंपरेने रूढ झालेला असतो आणि तो सर्वांना ज्ञात असतो। बोलणाऱ्याने अभिव्यक्त केलेला आशय ऐकणाऱ्याला तो समजत असतो, कारण भाषेला स्वतःची अशी रचना आहे, त्याला संकेत प्रणाली असं म्हटलं जातं आणि ही प्रणाली अर्थांना प्रवाही करत असते। कारण व्यवहाराच्या दृष्टिकोनातून आपण मग बाजारात असो, समाजात असो, कुठे असो, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बोलते। हे बोलणं कधी कधी लिखित स्वरूपातही असतं, कारण कथा, कादंबरी, कविता आपण वाचत असतो त्या लिखित स्वरूपातल्याच असतात आणि आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कळत असतात, कुठं थांबायचं, कोण काय बोलतो। कारण भाषा ही बोलण्याचं आणि लिहिण्याचं माध्यम आहे, अभिव्यक्त करण्याचं माध्यम आहे, संकेत प्रणालीचं माध्यम आहे। लिहित असताना, बोलत असताना बोलणाऱ्याचे आवाज असतील, संकेत असेल, अभिव्यक्तीतली संप्रेषण असेल, आघात असेल, बोलण्यातला चढउतार असेल, भावनाचे वहन असेल, ह्या सगळ्या गोष्टीची आपणाला मदत होत असते। कारण बोलण्यातल्या चढउतारामुळे माणसाच्या बोलण्यातला एकसुरीपणा टळतो, आशयाची नेमकी अभिव्यक्ती घडते, ऐकणाऱ्याला नेमका भाव टिपता येतो, साहजिकच संप्रेषण यशस्वी होते।
कारण व्यंजनामुळे येणारी स्पष्टता, स्वरामुळे येणारा जोर, ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वार यांच्या उच्चारणाचा अर्थावर होणारा परिणाम याबरोबरच शब्दांच्या उच्चारणात भावसूचक आवाज दिल्यास आश्चर्य, अभिमान, तिरस्कार, निश्चय, इशारा, गांभीर्य अशा भावना ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचतात. बोलण्यात सरावाने आपण नकळत निजभाषेतील या तत्वाचा अवलंब करत असतो. भाषा जशी बोलण्यासाठी आपण वापरतो तशीच ती लिहिण्यासाठीही वापरली जाते. भाषेचं आधुनिक युगात लिहिणं खूप महत्त्वाचं ठरत चाललेलं आहे. कालांतराने भाषा नष्ट होऊ नये म्हणून माणूस लिहून ठेवत आहे. लेखन विशिष्ट भाषा दीर्घकाळ टिकत असते. बोलण्यातले चढ उतार, विराम, विधान, प्रश्न, उद्गार वाचताना कुठे थांबावे, वाक्य एक संपून दुसरे केव्हा सुरू होते, आपणास प्रश्न विचारायचे, आपण विधान केले आहे की, आश्चर्याची अभिव्यक्ती हे कळण्यास भाषेच्या लेखन रूपात निरनिराळे चिन्हे वापरली जातात. त्यांनाच विरामचिन्हे असे म्हटले जाते. विरामचिन्हामुळे वाक्याचा अर्थ नेमकेपणाने कळतो, अभिव्यक्ती स्पष्टता येत असते. कारण आपल्या वाचनात विरामचिन्हाचे महत्त्व लक्षात घेऊन वाचन करणे हे एक महत्त्वपूर्ण कौशल्य आहे. हा विराम आपण कधी अगदी कमी वेळ घेतो, तर कधी थोडा वेळ, तर कधी अधिक वेळ घेतो. हे सर्व दाखवण्यासाठी विरामचिन्हाचा वापर आपण करत असतो. म्हणजे केव्हा तरी प्रश्न विचारणे, आश्चर्य व्यक्त करणे, आनंद व्यक्त करणे यासाठी आपण विरामचिन्हाचा वापर करत असतो. त्यावेळी भिन्न भिन्न चिन्ह आपण त्या ठिकाणी वापरत असतो. अशा विरामचिन्हाचे महत्त्व आपल्या प्रत्यक्ष लेखनाच्या वेळी व वाचनाच्या वेळी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. एक तुम्हाला उतारा वाचून दाखवतो मी. आवडेल का तुला हे पुस्तक? हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. वडील म्हणाले, रामायण कोणी लिहिले आहे का तुला ठाऊक? रामायणाचा लेखक हा काय साधा माणूस होता, पुढे तो मोठा ऋषी झाला? साधा माणूस होता, जयंताने मध्येच विचारले. हो, वडील पुढे सांगू लागले, फार वर्षापूर्वीची गोष्ट. म्हणजे उगाच सलग वाचून दाखवला मी, पण याच्यामधले भाव कोणते आहेत? हा उतारा जर आपण वाचला, जयंत व त्याचे वडील यांचा संवाद यात चालू आहे. वडिलांचे भाषण कोणते, जयंताचे भाषण कोणते, कुठून सुरुवात होते, कुठे संपते हे या उतारातून आपल्याला समजत नाही. पण हे गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. मनुष्य बोलत असला म्हणजे त्याच्या आवाजाच्या चढउतारावरून त्याला काय म्हणायचे ते समजत असतंय. पण हेच लिहून जर दाखवले की कोणता उद्गार कोणाचा, त्याचे वाक्य कुठं संपते, दुसऱ्याचे वाक्य कधी सुरू होते, म्हणजे शिवाय बोलणारा प्रश्न विचारतो की उद्गार काढतो हे साधे विधान करता येते ही या उतार्यातून समजत नाही. पण आवडले का तुला हे पुस्तक? उद्गारवाचक चिन्हामध्ये हे जर वाक्य उच्चारलं, आवडले का तुला हे पुस्तक, हे वडिलांनी म्हटलेलं आहे. पुन्हा जयंत म्हणतो, हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. आवडलं मला, पण मी जेवणानंतर सर्व गोष्टी. म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हात पहिलं प्रश्नार्थक वाक्य होतं, आवडले का तुला हे पुस्तक, हे वडिलांनी विचारलेलं आहे. आणि जयंत काय म्हणतो, हो, उद्गारवाचक चिन्ह, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. वडील म्हणाले, रामायण कोणी लिहिले आहे का तुला ठाऊक? रामायणाचा लेखक हा एक साधा माणूस होता, पुढे तो मोठा ऋषी झाला. साधा माणूस होता, जयंतनं म्हटलेला आहे. हो, वडील सांगू लागले, फार वर्षापूर्वीची गोष्ट. आता गोष्ट आपल्याला ऐकत बसायची नाही, पण विरामचिन्हाचा वापर कशा पद्धतीनं आहे, म्हणजे वरील उतार्यामध्ये चिन्हामुळे आपण वाचताना कोठे व किती थांबावे हे समजते. बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनातले भावही समजतात. त्यामुळे उतारा सहज समजण्यास मदत होते. म्हणजे विरामचिन्हे आपल्या लेखनात नसली तर वाक्य कोठे संपले, कोठे सुरू झाले, ते कसे उच्चारायचे हेच मुळी समजणार नाही. म्हणून योग्य विरामचिन्हाचा वापर कोठे आणि केव्हा करावा याची आवश्यकता आहे.
विरामचिन्हे दोन प्रकारची आहेत, विराम दर्शवणारी आणि अर्थबोध करणारी. विरामचिन्हे म्हणजे केवळ तांत्रिक बाब नाही, मजकुरातील आशय, अर्थ, भावना, बोलणाऱ्याचा आविर्भाव हे लक्षात घेऊन लिहिताना व वाचताना त्याचा उपयोग होत असतो. प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांनी केलेली अभिवाचने या संदर्भात विद्यार्थ्यांनी अभ्यासावीत. महेश नारायण चितळे मास्तर हे अभिवाचने उदाहरणादाखल घेता येतील आपल्याला विरामचिन्हासाठी. कारण साहित्यकृती वाचली, अभ्यासली, विरामचिन्हाच्या जागा लक्षात घ्याव्यात, नंतर त्यांच्या ध्वनी चित्र फिती काळजीपूर्वक ऐकल्या तर आपल्याला विरामचिन्हे लक्षात येत असतात. कारण लेखनात वारंवार येणारी प्रमुख विरामचिन्हे कोणती आणि ती केव्हा वापरावी याबद्दलही आपणाला पाहावयाचं आहे. आता या ठिकाणी एक परिच्छेद दिलेला आहे, आपण तो वाचणंही गरजेचं आहे. मानवी जीवन सृष्टीतील निसर्गनिर्मित वस्तू प्राणीमात्र यांच्या सहवासात व्यक्तित होत असते. निसर्गनिर्मित वस्तूच्या मुळाशी विशिष्ट अशी सहेतुक नसते. निसर्गनिर्मित पर्यावरणात जगत असताना मनुष्य आपल्या सभोवतालच्या वस्तूची एक व्यवस्था लावत असतो. ही व्यवस्था स्वतःच्या जगण्यासाठी अनुकूल प्रतिकूल ठरणाऱ्या अशा प्रकारच्या वस्तूच्या गुणवैशिष्ट्यावर आधारित असते. निसर्गातील सुखकारक उपयुक्त वस्तूचा एक वर्ग तर हानिकारक निरुपयोगी कष्टदायक वस्तूचा एक वर्ग अशी निसर्गनिर्मित वस्तूची मनुष्य वर्गवारी करतो. या वर्गाची चांगले वाईट उपयोग निरुपयोगी सुखदायक कष्टदायक अशी गुणवैशिष्ट्ये निश्चित करतो. याचा अर्थ आपल्या सभोवतालच्या वस्तूची व्यवस्था लावणे, त्याच्यातील तरतमभाव ठरवणे ही मनुष्याची आदिम नैसर्गिक प्रवृत्ती आहे. सभोवतालच्या वास्तवाचा अनुभव घेत असताना मानवी मनात ही प्रक्रिया घडत असते. याचा दुसरा अर्थ असा की मनुष्याची अनुभवसृष्टी पूर्णतः कोरी निर्लेप अशी नसते. अनुभव घेतानाच मूल्यभाव कार्यरत होत असतो. वस्तूमधील तरतमभाव हा मनुष्याच्या ठिकाणी असणाऱ्या मूल्यभावनेतूनच सक्रिय होत असतो. मनुष्य आपल्या सभोवतालच्या वास्तवाची मूल्यात्मक व्यवस्था लावतो. आता हे उतारा झाला आपल्याला या ठिकाणी आपल्या समोर आहे, तुम्ही सगळेजण वाचत आहात. हा उतारा तुम्ही पहा. या लिखाणामध्ये कोठे थांबायचे, एक वाक्य संपून दुसरे वाक्य केव्हा सुरू होणार याचे कुठलेच निर्देश नाहीत. वाचताना आपण विरामाच्या ज्या जागा घेतो त्याने अर्थप्राप्ती होते. वरील उतार्यात विरामाच्या जागा कळत नाहीत, त्यामुळे आशय समजण्यास अडथळा होतो. हाच उतारा विरामचिन्हे दिल्यानंतर पुन्हा वाचा. आता बघा, मानवी जीवन कॉमा दिलेला आहे, सृष्टी निसर्गनिर्मित वस्तू कॉमा दिलेला आहे. कारण कॉमा दिल्यानंतर आपण थोडं थांबत असतो. म्हणून मानवी जीवन सृष्टीतील निसर्गनिर्मित वस्तू प्राणीमात्र यांच्या सहवासात व्यतीत होत असतो. पूर्णविराम. निसर्गनिर्मित वस्तूच्या मुळाशी विशिष्ट अशी सहेतुकता नसते. पूर्णविराम. निसर्गनिर्मित पर्यावरणात जगत असताना मनुष्य आपल्या सभोवतालच्या वस्तूची एक व्यवस्था लावत असतो. म्हणजे पूर्णविराम दिले की थोडंसं पॉज द्यावा लागतो, थांबावं लागतं आपल्याला. ही व्यवस्था स्वतःच्या जगण्यासाठी अनुकूल प्रतिकूल ठरणाऱ्या अशा अनेक प्रकारच्या वस्तूच्या गुणवैशिष्ट्यावर आधारित असते. आता इथं कॉमा दिलेला आहे बघा, निसर्गातील सुखकारक कॉमा, उपयुक्त कॉमा, वस्तूचा एक वर्ग. तर या ठिकाणी अर्धविराम दिलेला आहे, तो एक वर्ग तर हानिकारक निरुपयोगी कष्टदायक वस्तूचा एक वर्ग अशी निसर्गनिर्मित वस्तूची मनुष्य वर्गवारी करतो. या ठिकाणी पूर्णविराम दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, म्हणजे कॉमा कुठं द्यायचा, अर्धविराम कुठं द्यायचं, कुठं कशा पद्धतीनं पूर्णविराम द्यायचा. म्हणजे या वर्गाचे चांगले वाईट इकिरी अवतरणामध्ये आहे ते. या वर्गाची चांगले वाईट कॉमा पुन्हा इकिरी अवतरणामध्ये उपयोगी निरुपयोगी, इथं चांगले वाईट डॅश, उपयोगी निरुपयोगी डॅश, असा जो डॅश केलेला आहे तो डॅश त्याला काय म्हणावं, अपसरण चिन्ह म्हटलं जातं. स्पष्टीकरण करत असताना आपल्याला त्याची गरज असते अपसरण चिन्हाचीही. तशा पद्धतीनं ते अपसरण चिन्ह डॅश म्हणजे अपसरण चांगले वाईट
उपयोगी निरुपयोगी. इकिरी अवतरण चिन्ह दिलं गेलेलं आहे. पूर्णविराम पाहिला आपण, अर्धविराम पाहिला, त्याच्यानंतर स्वल्पविरामही आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. कारण एक वर्ग कॉमा म्हणजे त्याला स्वल्पविराम असं म्हटलं जातं. कारण अपूर्णविराम दिला गेलेला आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर प्रश्नवार्थक चिन्हही कुठेतरी आपण पाहिलं मागं. म्हणजे हे सगळं पाहिल्यानंतर उद्गारवाचक चिन्हही गेल्या अवतार्यामध्ये पाहिलं. कारण अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण, दुहेरी अवतरण, ज्याला आपण म्हणू अवतरण चिन्ह उपयोगी निरुपयोगी, सुखदायक कष्टदायक अशी गुणवैशिष्ट्ये निश्चित करतो. याचा अर्थ आपल्या सभोवतालच्या वस्तूची व्यवस्था लावतो, त्याच्यातील तरतमभाव ठरवणे ही मनुष्याची आदिम नैसर्गिक प्रवृत्ती आहे. सभोवतालच्या वास्तवाचा अनुभव घेत असतानाच मानवी मनात ही प्रक्रिया घडत असते. याचा दुसरा अर्थ असा की स्वल्पविराम आहे कॉमा. कारण कॉमा म्हणजे स्वल्पविराम असतो की म्हटलं की आपल्याला थांबावं लागतं. मनुष्याची अनुभवसृष्टी पूर्णतः या ठिकाणी अपूर्णविराम दिलेला आहे. पूर्णतः अपूर्णविराम, उपपूर्णविराम असं म्हटलं जातो, त्याला विसर्ग असंही म्हटलं जातं. या दृष्टिकोनातून पूर्णतः म्हटल्यानंतर आपल्याला 2 टिंब दिलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कोरी कॉमा निर्लेपाशी नसते. अनुभव घेतानाच मूल्यभाव कार्यरत होत असतो. वस्तूमधील तरतमभाव हा मनुष्य ठिकाणी असणाऱ्या मूल्यभावनेतूनच सक्रिय होत असतो. मनुष्य आपल्या सभोवतालच्या वास्तवाची मूल्यात्मक व्यवस्था लावतो. म्हणजे विरामाने योग्य अर्थ सूचित होतो असं त्यांना सांगायचे. विरामचिन्हे किती महत्त्वाचे असतात. विरामचिन्हे दिले नसते तर वाचणाऱ्याने विरामाची जागा बदलली असती. म्हणून विरामचिन्हे खूप महत्त्वाचे असतात. अर्थात बदल झाला असता. आता या ठिकाणी 3 विधानं दिलेली आहेत. मी चोरी करणार नाही, केल्यास मला फाशी द्यावी. दुसरं विधान, मी चोरी करणार नाही. आता या ठिकाणी पुन्हा मी चोरी करणार नाही, त्याच्या खाली अर्धविराम दिला गेलेला आहे बघा. आणि केल्यास मला फाशी द्यावी, पूर्णविराम दिलेला आहे. वरी पूर्णविराम नाही, काहीच नाही, वाक्य दिलेलं आहे. पण दुसरं आहे, मी चोरी करणार नाही, मी चोरी करणार, या ठिकाणी अर्धविराम दिला, नाही केल्यास मला फाशी द्यावी. म्हणजे दोन्हीचे वाक्याचा अर्थ विरामचिन्हामुळं कसा बदलतो. म्हणजे मी चोरी करणार नाही, केल्यास मला फाशी द्यावी हे एक सरळ सरळ वाक्य. पण मी चोरी करणार, नाही केल्यास मला फाशी द्यावी. म्हणजे वरील पहिल्या विधानात विरामचिन्हे नाही, दुसऱ्या विधानात विरामचिन्हे दिली आहेत, त्यानुसार वाचन करा. तिसऱ्या विधानात विरामचिन्हाची जागा बदलली तर केवळ एका विरामाने अर्थात केवढी विसंगती आली पहा. म्हणजे अर्थाच्या अभिव्यक्तीत विरामचिन्हे खूप महत्त्वाची कार्य बजावत असतात. म्हणजे अर्थाच्या दृष्टिकोनातून ही विरामचिन्हे खूप महत्त्वाची कार्य बजावत असतात. विराम आपण सहज बोलतो, पण लिखित भाषेत आवर्जून चिन्हे दिल्याशिवाय विरामाची जागा कळत नाही. अभिव्यक्तीची नेमकी तंतोतंत होण्यासाठी विरामचिन्हे खूप महत्त्वाची असतात. कारण विरामचिन्हाची 2 प्रकारचे आहेत, विरामदर्शक चिन्ह आणि अर्थदर्शक चिन्हे. या विरामदर्शक चिन्हामध्ये स्वल्पविराम, या ठिकाणी अर्धविराम, अपूर्णविराम अशा प्रकारचे 3 प्रकार येतात. अर्थदर्शक चिन्हेमध्ये प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण, त्याला दुहेरी अवतरण, संयोग चिन्ह, स्पष्टीकरण अपसरण चिन्ह आणि कंस अशा पद्धतीची विरामचिन्हे येतात. त्याचा भाग आपण उद्याच्याला पाहू. इथं आपण थांबू. धन्यवाद.